आज सावित्रीबाईंची जयंती आहे, जनतेला काय शुभेच्छा द्याल, काय संदेश द्याल? सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आहे. त्या निमित्तानं औरंगपुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला आम्ही सर्वांनी अभिवादन केलं. आणि जसं सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी तत्कालीन प्रयत्न केले, पण त्याचमुळे आज महिला सुद्धा शिकलेल्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवरती आहेत. आणि हे केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेस महिलांना शिक्षण द्यावं म्हणून जी सुरुवात केली त्यामुळे हे झालेलं आहे. आणि आता एकच सर्वांसाठी की महिला सुद्धा 50% असल्यामुळे 50% प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकार महिलांचा आहे असं मी सांगतो. सर, सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील राज्य सरकार जे आहे ते शाळा बंद करतायत, काय सांगतो? शाळा बंद करताय का नाही याची मला कल्पना नाही आहे, पण महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, दोन्ही ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी सोयी उपलब्ध आहेत, महिलांसाठी सोयी उपलब्ध आहेत. विशेषतः प्रधानमंत्री मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रधानमंत्री ते असताना महिलांसाठी विधानसभा आणि लोकसभेमध्ये 1/3 रिझर्वेशन मंजूर झालेलं आहे. केंद्र शासनाप्रमाणेच राज्य शासनाने सुद्धा महिलांसाठी आता 50% एसटी दिलेली आहे. तर वेगवेगळ्या शिक्षणासाठी सोयी सुविधा आहेतच. फुले जयंती आहे, काय शुभेच्छा द्यायला? आज सावित्रीबाईने आजच्या दिवशी फार कष्ट करून महिलांसाठी पहिली शाळा स्थापन केली. शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेची पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका पण झालेली आहेत. आणि असंच दरवेळेच्या शाळेत जात असताना, नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना सावित्रीबाईला एक दिवशी समोर एक घटिंग उभं राहिला आणि तो म्हणाला, का ग सटवे कुठं चालली तू? आमच्या पोरांना शिकवायला? आमच्या पोराला शिकवू नको, चल माग हो. जर तू शिकवलीस तर बघ, तुझी अब्रू प्यारी आहे की तुला शिकवण. असं म्हणताच त्याच्या कानाखाली मी सडसडीत 2 मारल्या आणि त्याला खाली पाडलं. आजपर्यंत माझ्या अंगावर चिखल फेकला, शेण फेकला, शिव्या दिल्या, हे सगळं मी सहन केलं. पण आज माझा हात धरून तो मला दम देतोय. अशा अवस्थेमध्ये मी ह्या जगासोबत पूर्ण लोकांना हे करून कोणाला घाबरली नाही, कोणाला हे केली नाही. अशा पद्धतीने मी सावित्रीबाईचं आजपर्यंत माझं शिक्षण पूर्ण केलं. धन्यवाद. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, काय शुभेच्छा द्याल आपण? सावित्रीबाईंनी जसं महिलांसाठी सत्कर्म केलंय आणि त्यांच्यामुळेच आज एक महिला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या पदावर जाऊन बसलेली. तर आज जर सावित्रीबाईंनी अशी क्रांती केली नसती तर आम्ही आज इथं पोहोचलो नसतो. असंच प्रत्येक महिलांनी पुढच्या भविष्यामध्ये रुपालीताई चाकणकर यांचंच रूपरेषा किंवा ह्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रवादी अजितदादांच्या समर्थक म्हणून काम करतील आणि क्रांतीज्योतीप्रमाणेच प्रत्येक महिला जोडत जातील आणि महिलांसाठी आपल्या संभाजीनगर सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचं महत्व पटवून दिलंय. त्यासाठी त्या जिल्ह्यात शिक्षणाचं महत्व काय असतं हे त्यांनी सांगितलं. आणि तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहात ते सरकार दुसरीकडे शाळा बंद करतंय, काय सांगाल, काय वाटतं? शाळा बंद करते असं काही नाहीये. कशावरून शाळा बंद करते असं वाटतंय? 42,000 शाळा बंद होत आहेत. त्यामागे काही ना काही रूपरेषा असेल, कारण सरकार काय निर्णय घेतो ह्यावर सगळ्याच पक्षाचे आणि सगळ्यांचाच निर्णय जेव्हा होतो तेव्हाच एखाद्या पक्षातून काहीतरी निर्णय पुढे येतो. धन्यवाद. मॅडम, आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, काय मेसेज देणार, काय शुभेच्छा देणार? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्यासाठी आम्ही सगळे महिला मंडळीचं अभिवादन करण्यासाठी उभो आहे. खरं शिक्षणाची पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचा उल्लेख केला जातो. आज महिलांना केवळ स्वातंत्र्यामुळेच मिळालेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन असो किंवा अन्य स्वतंत्राच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या सहकार्यामुळे खूप झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान पास केलेलं आहे ते महिलांसाठी, तर त्यामुळे महिलांना खूप स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आज राष्ट्रपतीचा आपल्या मुर्मू आहेत. तर अशा अनेक पदावर महिला केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे. आम्ही सर्वजण त्यांना अभिवादन करत आहोत.